नमस्कार. आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो की राज्यात एक नवीन कायदा आला किंवा अमुक एका कायद्यात बदल झाला. पण हा कायदा नेमका बनतो कसा, कुठून सुरू होतो याचा प्रवास आणि कोण लोक यात सामील असतात? आज आपण याच यंत्रणेच्या आत डोकावून पाहणार आहोत. राज्य विधिमंडळ. बरोबर. आपल्याकडे लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकावर आधारित काही नोट्स आहेत आणि आपण कलम 168 ते 212च्या माध्यमातून राज्य विधिमंडळाची संपूर्ण रचना, त्याचे अधिकार आणि कामकाज समजावून घेणार आहोत. हा विषय MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. कलम 168 नुसार राज्य विधिमंडळ म्हणजे नेमकं काय? यात कोण कोण असतं? हो, तर बघा, कलम 168 नुसार राज्य विधिमंडळात 3 घटक असतात: राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, विधान परिषद प्रत्येक राज्यात असेलच असं नाही. त्यामुळे काही राज्यांमध्ये विधिमंडळ द्विगृही म्हणजे बायकॅमेरल आहे, तर बहुतांश राज्यांमध्ये ते एकगृही आहे. एकगृही म्हणजे तिथे फक्त विधानसभा आणि राज्यपाल असतात. अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे विधान परिषद असणं किंवा नसणं हे ऐच्छिक आहे. मग सध्या किती राज्यांमध्ये ही द्विगृही व्यवस्था आहे? सध्या भारतात फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे: आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. परीक्षेत अनेकदा तामिळनाडूविषयी प्रश्न विचारून गोंधळ निर्माण केला जातो. हो का? हो, तिथे 1986 मध्ये विधान परिषद रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे तिथे आता विधान परिषद नाहीये. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही ती पूर्वी होती, पण आता नाहीये. हे खूपच रंजक आहे. म्हणजे एखादं राज्य ठरवू शकतं की त्यांना विधान परिषद हवी आहे की नको. मग ही तयार करण्याची किंवा रद्द करण्याची प्रक्रिया कशी असते? याचा निर्णय पूर्णपणे राज्याच्या हातात असतो की केंद्राच्या? हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कलम 169 मध्ये दिला आहे. यात अधिकार राज्य आणि केंद्र सरकार दोघांमध्ये विभागलेला आहे. हो, दोघांमध्ये विभागलेला आहे. सुरुवात राज्यालाच करावी लागते. म्हणजे संबंधित राज्याच्या विधानसभेला तसा ठराव विशेष बहुमताने मंजूर करावा लागतो. एक मिनिट, विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय? विशेष बहुमत म्हणजे 2 अटी पूर्ण व्हाव्या लागतात. 1. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि 2. सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 म्हणजे 2/3 सदस्यांचं बहुमत. हा ठराव पास झाल्यावर तो संसदेकडे जातो. आणि मग त्यानंतर संसद साध्या बहुमताने कायदा करून ती विधान परिषद निर्माण करू शकते किंवा रद्द करू शकते. म्हणजे अंतिम शिक्कामोर्तब संसदेचंच असतं. पण समजा राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव पास केला, तरी संसद तो फेटाळू शकते का? मग राज्याच्या इच्छेला किती महत्त्व राहिलं? अगदी बरोबर प्रश्न आहे. विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. संसद तो स्वीकारूही शकते किंवा नाकारूही शकते. पण यातली गंमत अशी आहे की विधानसभेच्या ठरावाशिवाय संसद स्वतःहून पुढाकार घेऊ शकत नाही. अच्छा. हो, म्हणजे संसद स्वतःहून कोणत्याही राज्यासाठी विधान परिषद निर्माण किंवा रद्द करू शकत नाही. त्यामुळे राज्याची इच्छा या प्रक्रियेची पहिली आणि अनिवार्य पायरी आहे. ठीक आहे. आता मला या 2 सभागृहांमधला फरक जाणून घ्यायचा आहे. विधानसभा तर आपल्याला माहिती आहे, जिथे आपण थेट मतदान करून आमदारांना निवडून देतो. पण विधान परिषद नेमकी कशी वेगळी आहे? यांची रचना आणि ताकद सारखीच असते की खूप फरक आहे? खूप मोठा फरक आहे. आपण त्यांची तुलनाच करूया. सुरुवात विधानसभेपासून करू, जे लोकांचं थेट प्रतिनिधित्व करणारं कनिष्ठ सभागृह आहे. कलम 170 नुसार विधानसभेची सदस्य संख्या किमान 60 आणि कमाल 500 इतकी ठरवण्यात आली आहे. निवडणूक थेट प्रौढ मतदानाने होते. पण काही लहान राज्यांमध्ये लोकसंख्येनुसार 60 सदस्य निवडणंही अवघड असेल. तिथे काही अपवाद आहेत का? नक्कीच आहेत. आणि हे अपवाद परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. घटनेने काही लहान राज्यांसाठी हा नियम शिथिल केला आहे. उदाहरणार्थ सिक्कीममध्ये फक्त 32 जागा आहेत, तर गोवा आणि मिझोराममध्ये प्रत्येकी 40 जागा आहेत. अच्छा, लोकसंख्येच्या मानाने. हो, नाहीतर त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने सभागृह खूप मोठं झालं असतं. हा एक व्यावहारिक अपवाद आहे. आणि यासोबत एक मोठी घटनादुरुस्ती लक्षात ठेवली पाहिजे. 104व्या घटनादुरुस्तीनुसार म्हणजे 2019च्या अँग्लो इंडियन समाजातील एका सदस्याला नामनिर्देशित करण्याची जी तरतूद होती, ती आता रद्द करण्यात आली आहे. हे झालं विधानसभेचं, जिथे लोक थेट आपले प्रतिनिधी पाठवतात. आता त्या दुसऱ्या वरिष्ठ सभागृहाकडे येऊया, विधान परिषद. तिची रचना तर विधानसभेपेक्षा खूपच वेगळी आणि गुंतागुंतीची असेल.
नुसार तिची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 म्हणजे 1/3 पेक्षा जास्त असू शकत नाही आणि किमान 40 असली पाहिजे. यामागे काही उद्देश आहे का? हो, यामागचा उद्देश हा आहे की वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृहावर कधीच वर्चस्व गाजवू शकणार नाही. बरोबर. आणि यातले सदस्य कसे निवडले जातात? इथे तर थेट मतदान होत नाही. नाही, इथे निवडणूक अप्रत्यक्ष असते आणि त्यातही खूप विविधता आहे. यात केवळ राजकीय नव्हे तर समाजातल्या विविध क्षेत्रांतील ज्ञानाचा आणि अनुभवाचा कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत समावेश असावा. ओके, त्यामुळे याच्या एकूण जागा त्या 5/6 निर्वाचित आणि 1/6 नामनिर्देशित अशा 2 मुख्य भागांत विभागलेल्या आहेत. ठीक आहे. तर या 5/6 निर्वाचित जागा कशा भरल्या जातात? यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असतो? यातले 2 मोठे आणि समान वाटे आहेत. एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्य हे थेट विधानसभेचे आमदार निवडतात. अच्छा, थेट आमदारांमधून. हो, तर दुसरे 1/3 सदस्य हे नगरपालिका, जिल्हा परिषदा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य निवडतात. म्हणजे राज्याच्या कायद्यांचा थेट परिणाम जिथे होतो त्या स्थानिक पातळीवरील प्रतिनिधींचा आवाजही इथे असावा, बरोबर? अगदी बरोबर. हाच त्या मागचा उद्देश आहे. पण काही विशिष्ट गटांनाही यात स्थान दिलं गेलंय की नाही, जसं की पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ. हो, आणि हेच या रचनेचं वैशिष्ट्य आहे. एकूण सदस्यांपैकी 1/12 सदस्य हे पदवीधर मतदारांमधून निवडले जातात. अच्छा. अट इतकीच की मतदार होऊन 3 वर्ष पूर्ण झालेला पदवीधर असावा. म्हणजे सुशिक्षित वर्गाला कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळावं हा यामागचा विचार. अगदी. आणि शिक्षकांचाही तसंच आहे का? त्यांच्यासाठीही 1/12 जागा राखीव आहेत असं मी वाचलं होतं. अगदी तसंच. किमान 3 वर्ष माध्यमिक शाळा किंवा उच्च शिक्षण संस्थेत शिकवणाऱ्या शिक्षकांमधून आणखी 1/12 सदस्य निवडले जातात. शिक्षण क्षेत्रातील लोकांचा अनुभव धोरणं ठरवताना महत्त्वाचा ठरू शकतो, ही त्यामागची कल्पना आहे. म्हणजे आमदार, स्थानिक नेते, पदवीधर, शिक्षक हे सर्व झाले निर्वाचित सदस्य. आता राहिला तो शेवटचा 1/6 भाग. त्या जागा कशा भरतात? आहे तो राज्यपाल नामनिर्देशित करतात. अच्छा, म्हणजे थेट नियुक्ती. हो, यात साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रांत विशेष कार्य केलेल्या किंवा ज्ञान असलेल्या व्यक्तींना थेट सदस्य म्हणून नेमलं जातं. म्हणजे ज्यांना निवडणुकीच्या राजकारणात रस नाही, पण ज्यांच्या अनुभवाची राज्याला गरज आहे, त्यांना संधी मिळावी. अगदी बरोबर. हाच तो हेतू आहे. रचना समजली, पण या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तोही वेगवेगळा असेलच. हो, कलम 172 मध्ये याबद्दल स्पष्टता आहे. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, जो तिच्या पहिल्या बैठकीपासून मोजला जातो. पण आणीबाणीच्या काळात तो एकावेळी 1 वर्षाने वाढवता येतो. दुसरीकडे विधान परिषद हे राज्यसभेप्रमाणेच एक स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह म्हणजे ते कधीच विसर्जित होत नाही? बरोबर. ते कधी पूर्णपणे विसर्जित होत नाही. मग तिथले सदस्य कधी निवृत्त होतात? विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि एक कायमस्वरूपी व्यवस्था राहावी म्हणून दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात. यामुळे सभागृहाच्या कामकाजात एक प्रकारचा सातत्य आणि अनुभव टिकून राहतो. आणि आरक्षणाबद्दल काय? तर लोकशाहीतील प्रतिनिधित्वाचा एक खूप महत्वाचा पैलू आहे. अगदी बरोबर. कलम 332 नुसार विधानसभेत अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या 288 जागांपैकी 29 जागा SC साठी आणि 25 जागा ST साठी राखीव आहेत. 104व्या घटनादुरुस्तीने हे आरक्षण 2030 पर्यंत वाढवले आहे. आणि महिला आरक्षणाबद्दल नुकताच एक मोठा कायदा झालाय, त्याचा इथे काय परिणाम होईल? हो, 106व्या घटनादुरुस्तीनुसार 2023च्या आता महिलांसाठीही विधानसभेत 1/3 जागा राखीव ठेवण्याची तरतूद घटनेत जोडली आहे. ही तरतूद भविष्यात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर लागू होईल. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय आहे. नक्कीच. आणि पात्रतेबद्दल सांगायचं तर कलम 173 नुसार विधानसभेसाठी वयाची अट 25 वर्षे आणि विधान परिषदेसाठी 30 वर्षे पूर्ण असावी लागते. ठीक आहे, सभागृहांची रचना आणि सदस्यत्व कळलं. आता त्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाकडे वळूया.
या सभागृहांची बैठक म्हणजेच अधिवेशन कोण बोलवतं? कलम 174 नुसार अधिवेशन बोलावण्याचा, सत्राची समाप्ती करण्याचा आणि गरज पडल्यास विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. घटनेनुसार कोणत्याही 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये. म्हणजे वर्षातून किमान 2दा अधिवेशन भरलंच पाहिजे. हो, म्हणजे राज्यपालांची भूमिका खरंच खूप निर्णायक आहे. आणि वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात ती तर त्यांच्या अभिभाषणानेच होते ना. अगदी बरोबर. कलम 176 नुसार 2 प्रसंगी राज्यपालांचं विशेष अभिभाषण हे बंधनकारक आहे. एक म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला, आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला. हे अभिभाषण म्हणजे फक्त एक उपचार नाही, तर ते सरकारच्या त्या वर्षाच्या धोरणांचा एक आरसा असतो. अच्छा, त्यावर मग चर्चा होते सभागृहात. हो, चर्चा होते, आभारदर्शक ठराव मांडला जातो. आता एक प्रश्न, या सभागृहात बोलण्याचा अधिकार फक्त निवडून आलेल्या सदस्यांनाच असतो का? म्हणजे मंत्री किंवा सरकारचे कायदेशीर सल्लागार, ॲडव्होकेट जनरल यांचं काय? नाही. इथेच घटनेने खूप चांगली सोयी केली आहे. कलम 177 काय सांगतं ते? ते असं सांगतं की प्रत्येक मंत्री आणि राज्याचे महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल यांना विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात, विधानसभा असो वा विधान परिषद, बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मतदानाचा अधिकार? तिथेच मेख आहे. मतदानाचा अधिकार फक्त त्याच सभागृहात ज्याचे ते सदस्य आहेत. आणि महाधिवक्ता ते तर कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतात, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकारच नसतो. इथे सत्राची समाप्ती आणि सभागृह तहकूफ करणे यात एक महत्वाचा फरक आहे. तो स्पष्ट कराल का? नक्कीच. या अधिकारांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे. अधिवेशन म्हणजे एक शाळेचं सत्र समजा. ते सत्र सुरू आणि संपल्याचं जाहीर करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. याला म्हणतात सत्राची समाप्ती किंवा प्रोरोगेशन. पण वर्गात तास चालू असताना मध्येच काही काळासाठी ब्रेक देण्याचा अधिकार जसा शिक्षकांचा असतो, तसाच सभागृहाचं कामकाज काही तास किंवा दिवसांसाठी थांबवण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याचा असतो. अगदी. याला तहकुबी किंवा ॲडजॉर्नमेंट म्हणतात. आणि हा अधिकार सभापती किंवा अध्यक्षांचा असतो. समजलं. आता हे कामकाज चालवण्यासाठी म्हणजे कोणी कधी बोलायचं हे ठरवण्यासाठी पीठासीन अधिकारी लागतात. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती. बरोबर. स्पीकर आणि चेअरमन त्यांच्याशिवाय तर सभागृहाची कल्पनाच करू शकत नाही आपण. घटनेच्या कलम 178 पासून पुढच्या कलमांमध्ये त्यांच्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी आहेत. कलम 178 मध्ये विधानसभा सभापती आणि कलम 182 मध्ये विधान परिषद अध्यक्ष. त्यांच्या कार्यकाळात पण फरक आहे. तो फरक मला वाटतं त्यांच्या सभागृहाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. बरोबर? अगदी बरोबर पकडलात. विधानसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते, त्यामुळे सभापतींचा कार्यकाळ साधारणतः 5 वर्षांचा असतो. आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. ते कधीच विसर्जित होत नाही. तिचे सदस्य 6 वर्षांसाठी निवडले जातात, म्हणून अध्यक्षांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. आणि या पदासाठी पात्रता काय लागते? काही विशेष शिक्षण किंवा अनुभव हवा असतो का? नाही, इथेच तर गंमत आहे. घटनेत अशी कोणतीही विशेष पात्रता दिलेली नाहीये. फक्त एकच अट आहे. कोणती? की ती व्यक्ती संबंधित सभागृहाची सदस्य असावी. म्हणजे विधानसभेच्या सदस्यांमधूनच सभापती निवडला जातो आणि विधान परिषदेच्या सदस्यांमधून अध्यक्ष. ठीक आहे. पण समजा त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे? कलम 179 आणि 183 मध्ये पद रिक्त होण्याची 3 कारणं दिली आहेत. पहिलं, जर त्यांचं सभागृहाचं सदस्यत्वच संपलं. स्वाभाविक आहे. दुसरं, त्यांनी संबंधित उपाध्यक्षांकडे लेखी राजीनामा दिला. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, सभागृहाने प्रभावी बहुमताने म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटीने त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर केला तर. प्रभावी बहुमत म्हणजे सभागृहातील तेव्हाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत? अगदी. पण हे थोडं विचित्र वाटतंय. जेव्हा ते अध्यक्ष म्हणून काम करतात तेव्हा ते सहसा मतदान करत नाहीत. फक्त मतांची बरोबरी झाली तरच निर्णायक मत देतात. पण जेव्हा त्यांच्यावरच अविश्वासाचा ठराव येतो तेव्हा ते मतदान करू शकतात. हा विरोधाभास नाही का? नाही, हा खूप चांगला प्रश्न आहे आणि यातूनच घटनेचं संतुलन दिसतं. बघा, जेव्हा सभापती किंवा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो तेव्हा ते अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत. अच्छा. कलम 181 आणि 185 नुसार ते सभागृहाचे एक सामान्य सदस्य म्हणून कामकाजात भाग घेतात, बोलतात
अशा वेळी ते पंच नसतात तर स्वतःच्या हक्कांसाठी लढणारे एक सदस्य असतात. म्हणूनच त्यांना पहिल्या फेरीत एका सामान्य सदस्याप्रमाणे मतदान करण्याचा अधिकार दिला जातो. पण निर्णायक मताचा अधिकार काढून घेतला जातो. बरोबर? कारण त्या क्षणी ते निष्पक्षपाती अध्यक्ष नसतात. समजलं. आता त्यांच्या अनुपस्थितीत कामकाज कसं चालतं? समजा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही गैरहजर असतील तर? त्यासाठी एक पॅनल व्यवस्था असते. सभापतींनी नामनिर्देशित केलेल्या 4 सदस्यांचे एक सभापती पॅनल असतं, कलम 180 नुसार. तशीच व्यवस्था विधान परिषदेत अध्यक्षांसाठी कलम 184 नुसार असते. हे पॅनल फक्त अनुपस्थितीत काम करतं? हो, पद रिक्त असेल तर नाही, फक्त अनुपस्थितीत. ठीक आहे. आता सदस्यांबद्दल बोलूया. एखाद्या सदस्याची जागा रिक्त कधी होते किंवा एखादी व्यक्ती सदस्य म्हणून अपात्र कधी ठरते? कलम 190 मध्ये जागा रिक्त होण्याची वेगवेगळी कारणं दिली आहेत. यातलं एक महत्त्वाचं कारण आहे दुहेरी सदस्यत्व. म्हणजे कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेची आणि राज्य विधिमंडळाची किंवा 2 राज्यांच्या विधिमंडळांची सदस्य राहू शकत नाही. राष्ट्रपतींनी ठरवून दिलेल्या मुदतीत एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. नाहीतर जागा रिक्त होते. आणि राजीनामा किंवा अनुपस्थितीबद्दल काय नियम आहेत? सदस्य स्वतः राजीनामा देऊन पद रिक्त करू शकतो, पण अनुपस्थितीचा नियम जास्त रंजक आहे. तो काय आहे? जर एखादा सदस्य सभागृहाच्या परवानगीशिवाय सलग 60 दिवस सगळ्या सभांना अनुपस्थित राहिला तर त्याची जागा रिक्त केली जाऊ शकते. 60 दिवस? हो. याशिवाय निवडणूक अवैध ठरल्यास किंवा सभागृहाने हकालपट्टी केल्यासही जागा रिक्त होते. ही झाली जागा रिक्त होण्याची गोष्ट. पण अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन, त्याचे आधार काय आहेत? अपात्रतेची कारणं कलम 191 मध्ये आहेत आणि त्याचे मुख्य 3 आधार आहेत. पहिला, थेट घटनेनुसार, जसं की लाभाचे पद धारण करणे, मानसिकदृष्ट्या असक्षम असणे वगैरे. ठीक आहे. चर्चेत असतो तो म्हणजे पक्षांतरबंदी कायदा. 10वी अनुसूची. बरोबर. मग या वेगवेगळ्या कारणांवरून अपात्रतेचा अंतिम निर्णय कोण घेतं? कारण पक्षांतरबंदीचा निर्णय तर सभापती घेतात. इथेच अधिकारांची विभागणी आहे. जर अपात्रता घटनेच्या कलम 191 नुसार किंवा लोकप्रतिनिधी कायद्यानुसार असेल तर निर्णय राज्यपाल घेतात. स्वतःच्या मर्जीने नाही, त्यांना निवडणूक आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो आणि तो सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. पण जर अपात्रता पक्षांतरबंदी कायद्यानुसार असेल तर त्याचा निर्णय मात्र संबंधित सभागृहाचे पीठासीन अधिकारी घेतात. आणि जर एखादी अपात्र ठरलेली व्यक्ती तरीही सभागृहात बसली तर? त्यासाठी कलम 193 मध्ये दंडाची तरतूद आहे. प्रत्येक दिवसासाठी 500 रुपये दंड. आता सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सदस्यांना काही संरक्षण, काही विशेष हक्क दिले जातात, प्रिव्हिलेजेस. बरोबर. कलमून 194 आणि 195 हे हक्क सभागृहाला, त्याच्या समित्यांना आणि सदस्यांना मिळतात. सभागृहात बोलण्याचं स्वातंत्र्य, कामकाजाबद्दल न्यायालयात आव्हान देता न येणं, अशी काही उदाहरणं. हे विशेषाधिकार मंत्री आणि महाधिवक्त्यांनाही लागू होतात का? हो, त्यांनाही लागू होतात. पण यातली एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे हे विशेषाधिकार राज्यपालांना लागू होत नाहीत. अच्छा. त्यांना कलम 361 अंतर्गत वेगळं घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे. आणि या सगळ्या कामकाजाचा अंतिम उद्देश असतो कायदे बनवणे. ही प्रक्रिया कशी असते? ही प्रक्रिया कलम 196 ते 201 मध्ये दिली आहे. सुरुवात होते विधेयक मांडण्यापासून. जर मंत्री विधेयक मांडत असेल तर त्याला सार्वजनिक विधेयक किंवा पब्लिक बिल म्हणतात. आणि इतर सदस्य मांडत असतील तर खासगी विधेयक, प्रायव्हेट बिल. अगदी. या विधेयकांचे पुढे 4 प्रकार पडतात: सामान्य विधेयक, धनविधेयक आणि वित्तीय विधेयक प्रकार 1 आणि 2. यातनं धनविधेयक किंवा मनी बिल नेहमीच जास्त महत्वाचं मानलं जातं. का? हो, कारण त्याचा थेट संबंध राज्याच्या तिजोरीशी असतो. कलम 199(1) मध्ये त्याची व्याख्या आहे. कर लावणे, कमी करणे किंवा राज्याच्या निधीतून पैसे काढणे अशी विधेयकं. आणि ते फक्त विधानसभेतच मांडता येतं. आणि त्यासाठी राज्यपालांची पूर्वपरवानगी लागते? बरोबर. जेव्हा दोन्ही सभागृह एखादं विधेयक मंजूर करतात तेव्हा ते राज्यपालांकडे जातं. तेव्हा राज्यपालांपुढे काय पर्याय असतात? कलम 200 नुसार राज्यपालांना 3 मुख्य अधिकार आहेत. ते विधेयकाला संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, किंवा जर ते धनविधेयक नसेल तर ते विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. आणि एक चौथा अधिकार पण आहे? हो,
तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कलम 201 नुसार एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा अधिकार. हा अधिकार का महत्वाचा आहे? कारण हे कलम केंद्र-राज्य संबंधांमधला एक महत्त्वाचा दुवा आहे. जर राज्याचा एखादा कायदा केंद्राच्या कायद्याशी विसंगत असेल तर राज्यपाल या अधिकाराचा वापर करू शकतात. आज आपण ज्या महाराष्ट्र विधानमंडळाबद्दल बोलतोय त्याचा पाया खूप जुना आहे. सुरुवात कुठून झाली? याची मुळं आपल्याला थेट 1861च्या इंडियन काउन्सिल्स ॲक्टमध्ये सापडतात. या कायद्यानुसार तत्कालीन बॉम्बे प्रांतासाठी 10 सदस्यांची बॉम्बे गव्हर्नर परिषद स्थापन झाली. 1861. अनेक ठिकाणी चुकून 1961 असं आढळतं. हो, पण योग्य वर्ष 1861 आहे. त्यानंतर हळूहळू या परिषदेचा विस्तार होत गेला असेल. नक्कीच. 1909च्या मॉर्ले मिंटो कायद्याने सदस्य संख्या 47 पर्यंत वाढवली. मग 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने 114 झाली. पण खरा बदल घडवला तो 1935च्या भारत सरकारच्या कायद्याने. त्याने काय झालं? या कायद्याने प्रांतिक स्वायत्तता दिली आणि कायदेमंडळाला विधानसभा आणि विधान परिषद असं अधिकृत नाव मिळालं. आणि ही दोन्ही सभागृह प्रत्यक्षात कधी अस्तित्वात आली? ती आली जुलै 1937 मध्ये आणि अखेरीस 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा आजच्या महाराष्ट्र विधिमंडळाचा जन्म झाला. तेव्हापासून या विधिमंडळाने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. हो, 1987 मध्ये विधिमंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली. 2012 मध्ये अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष. 2017 मध्ये 80 वर्षे आणि 2022 मध्ये या विधिमंडळाच्या प्रवासाला 85 वर्ष पूर्ण झाली.